गुड मॉर्निंग नाही झालं. काय झालं? गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून झालंय. आता झाली दुपार. आज आहे आमची सुट्टी. अच्छा. आणि आज बनवतोय आमच्या आईला खायचंय बोंबील, अख्खे मसाल्याचे वांगे, त्याच्यामध्ये बोंबील हे वाटण वाटलेलं आहे. कुठला पण मसाला असं टाकून घ्यायचं, जरुरी नाही आंबट ढंक पाहिजे. त्याच्यामध्ये मी थोडंसं अद्रक, लसूण, मिरची पावडर, घरचा मसाला आणि खोबरं याचं वाटण वाटून घेतलं. आणि हे छोटे छोटे वांगे, त्याच्यात एक बटाटा आणि 2 टमाटे आणि हे बोंबील, घरचे सुकवलेले बोंबील. तेल गरम आहे. आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकला. कढीपत्ता चांगलं तेल गरम झालंय कडकडीत. आता आपण याच्यात हा मसाला टाकू. मी ओलं खोबरं टाकलंय, मला पाहिजे हा मसाला. आणि मसाला असा बारीक पाहिजे ना, जाडा मोठा नाही बघा. याला कडकडीत तेलामध्ये करायचं. मसाला शिजतोय, 2 मिनिटं झाकण ठेवायचं. ओके. थोडा शिजतोय मसाला. आता त्याच्यात आपण मीठ घालूया. हां, चवीनुसार. नाही तर मी सांगेन टाका मीठ, टाकून मला खारट झाली कमेंटमध्ये सांगा. शिजायला लागला की त्या मसाल्यामध्ये टमाटे सगळं टाकून द्यायचं. मसाल्यामध्ये करायला लागलं का 5 मिनिटं त्याला शिजू द्यायचं. थोडं पाण्याचे प्रॉब्लेम चालू आहे आमच्या कामोट्यात जाम. स्वच्छ बोंबील धुवून घ्यायचं चांगले खसखशीत. त्याचं घाण पाणी सगळं निघून जातं. हे बघा असं घाण पाणी निघतं. बोंबील किती पण स्वच्छ घ्या तुम्ही, ते निघतं घाण पाणी. चांगले 2-3 पाणी निघून घ्यायचे मस्तपैकी. हे बघ, अजून त्याला स्वच्छ 2-3-4 पाण्याने. हां, जसं तुम्हाला पाहिजे तसं झटकून घ्यायचे त्यांना. चांगलं असं मसाल्यात हे बघा एक जीव झालाय मसाल्यात. मसाला तुम्ही खाली लावायला लागेल. आता काळं पडलं ना वांग तर मसाला घुसला त्याच्यामध्ये, म्हणजे मसाला शिजला होता. हा एक जीव झाला. आपण जशी वांगे टाकून देतो, पाणी टाकून देतो, मग त्याला चव नाही लागत. मसाला आतमध्ये शिजला तर छान वाटतं. हे पाणी हां मसाला. आणि तुम्हाला घट्ट पाहिजे म्हणजे शिजायला तर वांग आणि बटाटा शिजायला तर पाणी लागतं. हे बघा, हे शिजायला टाकलं मग ते शिजलं का कमी होतं. हां, आता आपण याला चांगलं शिजू देऊ, झाकण ठेवू. हां, ओके. आता हे शिजत राहील. आता आपण गॅस पेटूया. हवा चालली आहे, ते कढई ठेवूया. ओके. आपण स्वच्छ बोंबील धुवून घेतले, टाकूया. एकदम कडकडीत गरम झालंय तेल ना. हां, कडीत तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही म्हणत असेल कढीपत्ता काय टाकतं, त्याचं तो वरचट वास येत नाही आहे. कढीपत्ता टाकून द्यायचं. कडकडीत झाला का आपल्याला हे बोंबील टाकायचे. तुम्ही करून बघा असे बोंबील. हां, हळद आणि मीठ वगैरे टाकून पण छान लागतं.
हे जे हलवायचं. हां आणि याला हलवून घ्यायचं. वास बोंबलाचा वास. हां आणि कढीपत्ता टाकला ना त्याला अजून चांगली सुगंध येते. ट्राय करा तुम्ही आणि तुम्ही असंच खाऊ शकता. आणि याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं कारण की आपण ऑलरेडी टाकलेलं आहे मसाल्यामध्ये मीठ. म्हणजे खारट होणार ना ते बोंबील खारट तर नसतं. हे घरचे सुकवले तर मी याला लाल म्हणजे एकदम जाळून नाही टाकायचे. हां आणि चांगलं होऊ द्यायचं. इथं झाकण बिकन काहीच नाही ठेवायचं. बघा मस्त दिसतं. गोल्डन होऊ द्यायची गोल्डन. आणि त्याला हलवायचे नाहीतर मग ते हे होतं. इकडं आपल्या भाजीला उकळते अजून उकळली नाही. उकळते त्याला चांगलं शिजू द्या. तुझ्या अशा हलवून घ्यायचे बघा. मस्त छान होतं. क्रिस्पी क्रिस्पी. हां हे बघा आता वांग्याला उकळी आली. बघून घ्या. हां असे एकदम शिजलेत ना. हां शिजले ना अजून फक्त उकळी आली. आपल्याला सुक्क करायचंय. मग आता आपण जे बोंबील जे फ्राय केलेले आहेत ना हे बघा. हा बोंबील जो फ्राय केलेला आहे ना आपण आपल्याला याच्यात टाकायचे. तसंच वांग्यात हे बघा. बघा ते गरम गरम टाकले ना कसं सेवन मग छान वाटतात. आणि ते बोंबिलाचं पण तेल टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. अजून चव येते चांगली. बोंबील टेस्ट येते आपलं. हां ओके. एवढं आम्हाला खायला. हां बघा हा हे बघ बोंबील तळून दिले माझ्या मुलीने शिमाने. ते शिमा पीस तिने मला आता तळून दिले काय म्हणून तरी. हे बोंबील मस्त हा, एकदम छान. खाऊन दाखव खाऊन दाखव. हा, खाऊन बघ. एकदम मस्त क्रिस्पी आहे. हा. आणि करून भारी इथं लागतं अक्का. एकदम taste. काय जेवण जेवण नाही ते टाकून द्या ना मसाला. अरे वा उकडी बघा काय झालं. हे बघा वांग वांगा बोंबील. हे बघा शिजलंय वांग. आता हे झालं वांग बोंबील. ओके या खायला. या जेवायला. झालं ओके. अख्ख्या मसाल्याचे वांगे बघा मस्त करून बघा आणि खूप छान लागतात. हे बघा झालंय वांग. आता आपण झाकू आणि गॅस बंद करू. ओके असं करून बघा आणि सांगा. असं तर मावरे घ्यायला येतात तेव्हा ते बोलतात की ताई तुमचा रेसिपी खूप छान बनवतात. आता वांग बनवलं नक्की बनवा आणि खावा. असं तर माहिती आहे सगळ्यालाच येत असेल पण थोडंसं काही वेगळं बनवा खा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके बाय.